नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पहिला उकार किंवा ह्रस्व उकार म्हणजे काय ते समजून घेतले। तसेच पहिल्या उकारपासून तयार होणारे अक्षर आणि शब्द यांचा सुद्धा आपण अभ्यास केला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा उकार किंवा दीर्घ उकार म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। तसेच दुसऱ्या उकारापासून तयार होणारे अक्षर आणि शब्द यांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, केशरी रंगात तुम्हाला जी आकृती दिसत आहे त्याला दुसरा उकार म्हणतात। दुसरा उकार हा दीर्घ उ या स्वराला दर्शवतो। आता दीर्घ उकार म्हणजे काय, तर दीर्घ उ आणि व्यंजने यांच्यापासून तयार होणाऱ्या अक्षराला उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो, म्हणजेच दीर्घ वेळ लागतो, म्हणून दुसऱ्या उकाराला दीर्घ उकार असेही म्हटले जाते। आता आपण दुसऱ्या उकारापासून तयार होणारे काही शब्द पाहू। क, कला काना का अधिक ज, जला दुसरा उकार जू, बरोबर काजू। च, चला दुसरा उकार चू अधिक ल, बरोबर चूल। क, कला काना का अधिक प, पला दुसरा उकार पू अधिक स, बरोबर कापूस। ल, लला काना ला अधिक क, कला दुसरा उकार कू अधिक ड, बरोबर लाकूड। क अधिक ब, बला दुसरा उकार बू अधिक त अधिक र, बरोबर कबूतर। ट अधिक र अधिक ब, बला दुसरा उकार बू अधिक ज, बरोबर टरबूज। आता आपण सचित्र बालमित्र या पुस्तकातील दुसऱ्या उकारापासून तयार होणारी अक्षर आणि शब्द यांचे वाचन करू। तर येथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच पाहिलं की दुसरा उकार हा दीर्घ उ या अक्षराला दर्शवतो, दीर्घ उकार असे म्हटले जाते। आता आपण पुढील अक्षर आणि शब्द वाचू। फ अधिक दुसरा उकार, बरोबर फू। आता फू पासून कोणता शब्द तयार होतोय, तर येथे पहा चित्रात आपल्याला काय दिसतंय। फ, फला दुसरा उकार फू, ल फूल। आता आपण पुढील अक्षर वाचू। कला दुसरा उकार कू, खला दुसरा उकार खू, गला दुसरा उकार गु, घला दुसरा उकार घू, चला दुसरा उकार चू, छला दुसरा उकार छू, जला दुसरा उकार जू, झला दुसरा उकार झू, टला दुसरा उकार टू, ठला दुसरा उकार ठू, डला दुसरा उकार डू, ढला दुसरा उकार ढू, नला दुसरा उकार नू, तला दुसरा उकार तू, थला दुसरा उकार थू, दला दुसरा उकार दू, धला दुसरा उकार धू, नला दुसरा उकार नू, पला दुसरा उकार पू, फला दुसरा उकार फू, बला दुसरा उकार बू, भला दुसरा उकार भू, मला दुसरा उकार मू, यला दुसरा उकार यू, रला दुसरा उकार रू, लला दुसरा उकार लू, वला दुसरा उकार वू, शला दुसरा उकार शू, शला दुसरा उकार शू, सला दुसरा उकार सू, हला दुसरा उकार हू, ळला दुसरा उकार ळू, क्षला दुसरा उकार क्षू, न्यला दुसरा उकार न्यू। आता पुढील शब्दांचे वाचन करू। कूळ, काजू, खूण, खडू, खाऊ,
गणू, गूळ, गुण, घूस, चूल, चूक, चूळ, चाकू, जादू, झूल, झाडू, डूल, तूप, दूध, दूर, धूप, घूम, धूर, धूळ, नातू, पूजा, पूल, पूर, वाळू, बाबू, बूट, भूल, भाऊ, भूक, मूठ, मूळ, मूल, राघू, रामू, लाडू, विठू, वाळू, शूर, सासू, सदू, सून, साबू, हळू. आता 3 अक्षरी शब्द. अजून, एकूण, कापूस, कुलूप, कापूर, खजूर, खरूज, चाबूक, तराजू, पाऊस, पाऊल, मजूर, माणूस, मधून, मागून, मिळून, लाकूड, लसूण, वासरू, हुकूम, कबूतर, टरबूज, भरपूर, मजबूत. आपण आता दुसऱ्या उकारापासून तयार होणारे शब्द, अक्षर आणि शब्द यांचे वाचन केले. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण धडा 6 सकाळ झाली या पाठाचे वाचन करणार आहोत. धडा 6 सकाळ झाली. यमू उठ, झाडून काढ, चूल सारव, हात धु, दूध ऊन कर, काकू मधू आला, विठू आला, मधू विठू या बसा, काकू हा धर बाळूला खाऊ, सदू बाजाराला जा, गूळ आण, साखर आण, यमू लाडू कर, मधूला वाढ, विठूला वाढ, मधू विठू या फराळ करा, लाडू खा. विद्यार्थी मित्रांनो, येथे पहा, एक सुंदर चित्र दिलेलं आहे. येथे सकाळचं चित्र दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून हाच पाठ तुम्ही पुन्हा एकदा वाचून काढायचा आहे. तरी आपण पुन्हा एकदा या पाठाचे वाचन करू. सकाळ झाली. यमू उठ, झाडून काढ, चूल सारव, हात धु, दूध ऊन कर. येथे विद्यार्थी मित्रांनो, ऊन या शब्दाचा अर्थ गरम करणे असा आहे किंवा दूध तापव असे येथे म्हटलेले आहे. दूध ऊन कर. काकू मधू आला, विठू आला, मधू विठू या बसा,
काकू हादर बाळूला खाऊ. सदू बाजाराला जा, गूळ आण, साखर आण. यमू लाडू कर, मधूला वाढ, विठूला वाढ. मधू विठू या, फराळ करा, लाडू खा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुसरा उकार किंवा दीर्घ उकार म्हणजे काय हे समजून घेतले. तसेच दुसऱ्या उकारापासून किंवा दीर्घ उकारापासून तयार होणारे अक्षर आणि शब्द यांचे सुद्धा आपण वाचन केले. आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेले तुम्हाला सर्व समजले असेल अशी मी अपेक्षा करते. पुढील व्हिडिओमध्ये आपण एका मात्रापासून तयार होणारे अक्षर आणि शब्द यांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.